हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वर स्तुती व परमेश्वरला धन्यवाद सुंदर दिवसाबद्दल परमेश्वरचे आभार मानूया. आणि पवित्र आत्म्याची कृपा आपल्या जीवनात यावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपल्या गरजा, आपली इच्छा परमेश्वरच्या हातात समर्पण करू. आपल्या सर्व पापांची क्षमा करू. परमेश्वरला आपलं संपूर्ण जीवन देऊया विशेष प्रार्थना करूया. परमेश्वर आपल्या प्रेम करतो, त्याच्या आज्ञा आपण पाळून त्याच्या वचनाप्रमाणे चालवून आपलं जीवनात आपली नवीन एक उत्पत्ती जीवनात सुरू करूया. तर देवाचं वचन घेऊया. कोरिंथीकरास पहिल्या पत्रामध्ये अध्याय 13 वचन 1 ते 13 पर्यंत आपण वचन वाचूया. आणि परमेश्वराच्या प्रीतीची जे पौलाच्या द्वारे आपल्याला काही गोष्टी शिकवले जाते असते की प्रीती काय पाहिजे आणि प्रीती कशी असली पाहिजे हे आपल्यामध्ये जीवनामध्ये पहिलं उतरवला शब्द देवाचा आणला पाहिजे. काय सांगते? मी माणसाच्या व देवदूतांच्या तू भाषात जरी बोलत असलो माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी झणझणारी झांज असा. मनुष्य देवाजवळ जर राहतो आणि देवाच्या वचनात जर आपण जीवन जगत असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रीतीची गरज असते. आणि जर प्रीती नसेल तर संत पौलाने स्वतः सांगितलेलं आहे, मी झणझणारी एक झांज आहे. ती कशी छान 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 करीत फिरते तसं आमचं जीवन दुसऱ्याच्या निंदात, दुसऱ्याचा द्वेष, दुसऱ्याची हेवा करण्यासाठी ते जीवन घालवलेलं असते. म्हणून त्या पौलाने आपल्याला सुंदर रीतीने शिकवण दिलेली आहे की मी माणसाच्या व देवदूताच्या भाषात बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसेल तर मी वाजणारी काय सांगते थाळी किंवा झणझणारी झांज असा आहे. कारण सर्वात श्रेष्ठ ख्रिस्ताच्या वचनाचं शिकवण आहे. तेव्हा 13:34 येशूच्या प्रीतीची नेहमी आपण देवाचे लोक आहे, देवाचं काम करत असते तर ती प्रीती आपल्या सर्वांमध्ये राहिलीच पाहिजे. प्रीती काय, कोणी आपल्यावर प्रीती करतो म्हणून आपण त्यांच्यावर प्रीती करणं हे शक्य नाही. जेव्हा आपल्या विरुद्ध लोक जे बोलतात तेव्हा आपण त्यांच्या विरुद्ध द्वेष पावणार नाही तर त्याच्या सहवासात राहून प्रयत्न करायचा. आता कितीतरी लोक आहेत, काही लोक सांगतात तुमचं कोण वैरीच नाही का? माझे पण वैरी भरपूर आहे. सगळ्या बाजूनी वैरी आहेतच, मग त्याला काय औषध देऊ मी? आपल्याला त्यांच्या मागे लागण्यात आणि त्याच्या जोडीला आपलं जीवन घालून आपल्या स्वतःचं नाव खराब करण्यास त्यापेक्षा शांत राहा आणि आपलं कार्याला सुरुवात करा. जर आपणही तोंड खुललं गेलं तर हमेशा ते आपल्या शब्दात नाव खराब होतो. एका क्षणामध्ये पटकन नाव खराब करते. प्रार्थना करतात, पहिला शब्द तुमच्यावर एकच प्रश्न येईल, ते म्हणजे प्रार्थना करतात आणि बघा हे कसे बोलतात. तर हा प्रश्न आपल्याला नेहमी समजून घ्यायचा असते आणि समजून पुढे जायचं असते. तुम्ही किती जरी चांगलं वागलं तरी ते बोलणारे तुमच्या विरुद्ध बोलणारच. कारण प्रभूने पहिलं शिकवतानाच मग ते 5 अध्यायामध्ये 2 पासून त्याने शिकवताना आत्म्याविषयी आपल्याला शिकवलं होतं, चांगल्या गुणाविषयी शिकवलेलं होतं. आणि त्यांनी सरळ सांगितलेलं त्या 12 पर्यंत जात असताना की माझ्या नावामुळे तुमची निंदा नाराशे शेअर करतील तेव्हा तुम्ही धन्य. जेव्हा जे प्रभूमध्ये लोक येतात आणि जेव्हा त्यांची निंदा होते तेव्हा त्याच्याद्वारे त्याचा प्रसार वाढतो. आपण विचार करतो आपण प्रभूमध्ये जीवन जगतो आणि लोक आपल्या विरुद्ध का जातात, परंतु लोकांना समजलं पाहिजे की देवाचे सेवक आहेत किंवा देवाचे लोक आहेत किंवा देवाच्या सहवासात राहणारी ही व्यक्ती आहे. जेव्हा ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये उतरत जातात तेव्हा ते लोक त्यांच्यामध्ये जो एक दोष एक आत्मा कार्य करतो तो जलेसी करतो. जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा परमेश्वराने सर्व दुनियात सगळं बनवलं आणि बनवल्यानंतर त्यानंतर आदामाला बनवून 6व्या दिवसामध्ये शेवट मनुष्य बनला. तेव्हा लुसिफर जो होता तो म्हणजे सैतान, जुनाट साप आहे. हा जो लुसिफर जो होता तो सापाचं रूप घेऊन आला आणि या पृथ्वीमध्ये या माणसाचं नाव पुढे न्यावू नाही म्हणून तो सापाच्या रूपात त्याला बुरळ घालून त्याच्या मैकुलपासून तो
या जगात नाव खराब करून घ्या. तर आपण जीवनामध्ये आपल्या जिंदगीमध्ये नाव खराब करणार आहे तो म्हणजे शैतान. देवाच्या लोकांच्या जीवनाबाबतीत त्याला ते आवडत नाही की मानवाची स्तुती व्हावी किंवा मानवाला सन्मान मिळावा, ही शैतानाला आवडत नसते. पण देवाला आवडते की मत्ते 5:16 वचन दिले, तुमची जी सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव होणार. म्हणजे आपल्यामधून चांगले कर्म करत राहिलं तर देवाचे गौरव होणार ना, आपल्यातून जर वाईट कर्म करू लागलं तर शैतानाची गौरव होणार. कारण वाईट कर्म करणारा योहान 8:44 तो प्रारंभीपासून मनुष्य घातक होता. माणसाचा घात करण्यासाठी तो शैतान असतो, तो त्या माणसातूनच माणसाचा घात करतो. मग ते 26:14 जर वाचलं तर माणसाचा घात करण्यासाठी जुदास येशूच्या पाठला करायला लागला. कारण जुदास मध्ये शैतान शिरला तेव्हा येशूचा घात केला आणि त्याला पकडलं. तर आपल्यामध्ये पण शैतान जर घुसला असेल तर आपण दुसऱ्यांचा घात करणार आणि दुसऱ्यांचं नुकसान करणार. दोन माणसामध्ये एक परीक्षा येतात. म्हणून मते 7:13 अरुंद दरवाजाने आत जायचं आहे. एक चांगलं येईल एक वाईट येईल, घ्यायचं कोणतं आपण घ्यायचं. आता देवाने मला निवडले योहान 15:16 प्रमाणे तू जा न फळ दे. पण जर मला फळ द्यायला सांगितलं आणि मी जर फळ द्यायचं बंद केलं तर तिकडे देवाचा अपमान करतो आणि शैतानाचा सन्मान करतो. म्हणून देवाच्या शिक्षणामध्ये लक्ष देताना या वचनात आपण पूर्ण लक्ष द्या की प्रीती कसं आपल्याला शिकवलेलं आहे. आणि 3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या, प्रीती, सारांश आणि एक विश्वास. विश्वासघात हा मनुष्याचं जीवन कमजोर बनते आणि माणसामध्ये विश्वासामुळे कमजोर पडल्यानंतर माणसाचं जीवन कमजोर. म्हणून प्रभू काय सांगते, तुझा विश्वास मोरीच्या दाण्यात असला तर या तिनं समुद्रात जा की डोंगराला सांगेल सकळ हो की उठून समुद्रात जा तरी ते सारखं आहे. एवढा विश्वास माणसाचा दृढ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते 8:5 एक अधिकारी मनुष्य येशू प्रभू जवळ आला. त्याचा विश्वास त्यांनी जेव्हा बघितला तेव्हा त्यांनी डायरेक्टली सांगितलं, एवढा विश्वास मला इस्रायलमध्ये नाही. मेन माणसामध्ये सर्वात श्रेष्ठ तो लागतो म्हणजे विश्वास. आणि विश्वासातून चालणं हे माणसाला फार महत्वाचं. एकदा माणसाचा विश्वास कमी झाला तर त्याचा विश्वास माणसावर तुटला जाते, नंतर तो मनुष्य त्या विश्वासात चालत नाही. तर अविश्वास. तर आपण या करिंथीकरास पौलामध्ये जे काही गोष्टी पत्र लिहून आपल्याला दिलेले आहेत ती पत्र वाचून बघूया. वचन 2 मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व बुझे सर्व विद्या अवगत असल्या डोंगर ढळता येतील इतका दृढ माझा विश्वास असला पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. विश्वास भरपूर आहे, विश्वासाने बरेच चमत्कार होतात, पण सगळ्यात श्रेष्ठ आहे ते म्हणजे प्रीती. जर मी कार्य करतो आणि माझ्यात जर प्रीती नसेल तर त्या कार्याचा माझा काहीच उपयोग नाही. आज माणसामध्ये कार्य आहे पण प्रीती नसते. बरेच ठिकाणी प्रीती माणसाची डगमळलेले लोक 18:8 प्रमाणे. हा विश्वास आणि प्रीती जर माणसात असली तर मनुष्य कमजोर होतो. म्हणून मते 10:32 तिथेच दिलेले आहे, जो मनुष्यासमोर मला तू पत्करील तर मी स्वर्गाच्या पित्यासमोर तुला पत्करील, आणि जो मनुष्यासमोर मला नाकारील तर मी तुला स्वर्गात नाकारील. वचन 3 मी आपले सर्व धन अन्नधान्यार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. हालेलुया. आता सर्व दान धर्म सर्व काय केलं आणि जर माझ्यामध्ये जी प्रीती आहे ती जर नसेल तर ते काय केलं जाईल, त्याचा काय फायदा होणार नाही. तर सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, प्रीती. आपल्या जीवनामध्ये प्रीती असेल तर जगात सर्व काय असणार, पण ज्या माणसामध्ये प्रीती नसेल तर त्याचं सगळं 0 पॉईंटवर येणार. म्हणून वचनात आपल्याला शिकवलेले गुण देवाच्या प्रेमाचे, आणि देवाचं प्रेम जर माणसात असलं तर मनुष्य देवाच्या प्रेमाने भरलेला जाणार.
देवाच्या प्रेमाला सामर्थ्य आहे, देवाच्या प्रेमाला शक्ती आहे आणि देवाच्या प्रेमामध्ये एक अभिषेक आहे. वचन 4. प्रीती सहनशील आहे, प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही. आपल्यामध्ये प्रीती असली तरी माणूस फुगतोच. तो त्याच्याशी नाही बोलत, याच्याशी नाही बोलत, याच्याशी नाही बोलत. मग ते देवाचे लोक नसतात, ते शैतानाचे लोक असतात. कारण प्रीती फुगत नाही ना. प्रीती फुगते का? परमेश्वरचं वचन आपल्याला तसं दिलेलं आहे. मग ते 12-22 पासून जर पुढे वाचलं ना, त्याच्यामध्ये एक शिक्षण आहे. काय दिलेलं आहे? आपसात फूट पडलेलं राज्य वसाड पडेल. प्रीती फुगत नाही. आणि संत पौल सांगतो ना की प्रभूच्या दासाने भांडू नाही, प्रभूच्या दासाने भांडू नाही. 2:24. दुसरी पत्र, दुसरा वचन 24. प्रभूच्या दासाने भांडू नये, प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यातून सहनशील. पुन्हा शिकवायचं असेल तर पहिला भांडण सोडावं लागेल, शिकवायचं असेल तर प्रीती करावं लागेल, शिकवायचं असेल ते नम्र बनावं लागेल. कारण देवाचे शब्द तसे आहे. येशू ख्रिस्त इतका नम्र झाला, इतका नम्र झाला की विचार करू शकत, स्वतःचं बलिदान दिलं. पेत्र स्पष्ट आपल्याला सांगते. तर देवाच्या शिक्षणाकडे, वचनात आपल्याला मजबूत राहायचं. म्हणून प्रीती कशी आहे? फुगत नाही. पुढे वचन 5. ती गैरशिस्त वागत नाही, शिस्तामध्ये राहते, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, ती स्वार्थ आपला काय पाहत नाही, चिडत नाही, ती चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अपकार स्मरत नाही. काय सांगते? ती स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, ती चिडत नाही, अपकार स्मरत नाही. अपकार स्मरत नाही. हर ठिकाणी जा चिडचिडा लोकांमध्ये आहे. मग देवाने जे शिकवण दिले त्याचा आपल्या शिक्षणाला काय फायदा होतो? मग पुढे सांगते तो, वचन 6. ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी ती सत्यासंबंधी आनंद मानते. सत्यासंबंधी आनंद मानते. ज्याला सत्य आहे तोच त्याच्यात आनंद आहे. सत्य आपल्याकडे पाहिजेच. खोटापणा जर आपल्याकडे असला तर खरंपणा कधीच येणार नाही, आणि खरंपणा जर असला तर खोटपणा कधी येणार नाही. खोट्याने आपलं जीवन कमजोर पडते, पण सत्याने जीवन मजबूत बनते. म्हणून योहान 8:32 ते तुला सत्य समजेल, सत्य बंधनातून मुक्त करी. बंधन म्हणजे पापात बांधलेले लोक असतात, त्याच्यातून सुटकारा होईल सत्य मिळाल्यावर. म्हणून देवाच्या प्रेमाची जी ओळख आहे ती पाहिजे. येशूने कसं प्रेम केलंय त्या जगावर. एक माणसाचं सहन केलंय का? सगळ्यांचं सहन. आता जरा बोललं तर प्रीती फुगते ना, 2 ठोक देतील लगेच टपाटप. वचन 7. ती सर्व काही सहन करीत, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास, त्यास खरं मानण्यास सिद्ध असते, ते सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांची आशा धरते, सर्वांची काळजी घेते. कसे आहेत, बरे आहेत, काय आहे ते. सर्व संबंधाने धीर धरते. सगळ्या बाबतीत धीर धरणार, समजून घेणं, राव देणं, असं देणं. असं प्रीती अशी आहे. जर जीवनामध्ये प्रीती जर असली तर एक दुसऱ्याच्या दुःखाला, समस्याला ना सहभाग होते. आपण कसे एकमेकांच्या काय असलं तर लगेच सहभाग होतात नाही का, कसे तर काय झालं बरं नाही का काळजी घेतात. तसं ही प्रीती आहे. माणसाच्या जीवनात जेव्हा एक आजार येतो, दुःख येतो, त्याला फक्त प्रीतीने 2 शब्द बोला, ताबडतोब तो आजारातून मुक्त होणार. कारण प्रीती सगळ्यात श्रेष्ठ आहे ना. प्रीतीच्या द्वारे अनेक लोक आजारातून मुक्त होतात. त्यांना पहिला विश्वास द्या, तुम्हाला काहीच होणार नाही, काय नाही होत. कारण विश्वास सगळ्यात महत्व आहे. आणि त्या रोगातून सुटकारा होणं प्रभू येशूच्या नावाने जरुरी आहे. वचन 8. प्रीती कधी अंतर देत नाही, प्रीती कधी अंतर देत नाही, जवळ राहते. प्रीती काय आहे? जवळ. बाबा कसे आहेत असं. प्रीती अंतर देत नाही. प्रीती काय करते? वादविवाद करते का? द्वेष करते का?
हेवा करते का, बाजूपासून दूर, याच्यापासून दूर, असं नाही. प्रीती गरजेसाठीच आहे. मनुष्य प्रीतीने लोकांना जीवन आणि शांती देते. प्रीतीद्वारे अनेक प्रकारच्या समस्या आणि रोगराई दूर होतात. प्रीती हे सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट आहे आणि हे जर ज्याच्याकडे असेल तो पुढे गेलंच पाहिजे. संदेश जरी असले ते संपतील, भाषा असल्या त्या समाप्त होतील, आणि विद्या असली तरी पण ते संपेल. किती विद्या आहे तुमच्याकडे? चमत्कार करणारे, अद्भुत गोष्टी करणारे, ज्ञान देणारे, बुद्धी देणारे, प्रकटी करणारे. बरेच लोक कधी कधी आम्हाला सांगत असतात की मला दर्शन आलंय, मला हे आलंय, मला ते आलंय. दर्शन तर सगळ्यात महत्व आहे, परंतु सगळ्यात श्रेष्ठ आहे परमेश्वराची प्रीती. हे सगळ्यात दर्शन आहे आपल्या वैऱ्यावर प्रेम करणे. आता तर मी तर अनेक ठिकाणी बघत राहिला ना इकडे, तर मी तुम्हाला सांगतो तिकडे प्रभूचं दर्शन येते, मला जातं. अनेक ठिकाणी मी अनुभव घेतो. मी काय सांगू का, मला प्रभूची दर्शन येतात. जेवढं तुम्ही देवाच्या गोष्टी लोकांना सांगतील ना, तेवढा शैतान तुमच्या पाठीमागे. मग तो काय प्रकटीकरण करून देईल माहिती आहे का? त्याच्या गोष्टी मग तुमच्या अंगामध्ये शिरवणार का? कारण आपल्यामध्ये मीपणा आल्यावर असं असते. मीपणा परमेश्वराच्या मध्ये चालत नाही. मग ते 23:12, जो नम्र आहे तो उंच केला जाईल आणि जो उंच केला जाईल तो नमवला जाईल. कारण त्याला माहिती आहे येशू ख्रिस्ताला सगळं प्रकटीकरण दाखवलेलं. मग ते 4 अध्याय सगळं वैभव दाखवलं त्यांनी. मग येशू ख्रिस्त काय त्या वैभवामध्ये काय मोहाला बळी पडला? तुझा देव परमेश्वराला नमन कर. आपल्या समोर तेच आहेत. अनेक प्रश्न येतात अनेक लोकांमध्ये. येशूने त्याला हरवलेलं आहे. तर आपण येशूच्या नावाने आपल्याला लोकांना जे कुठे बंधनात आणि पापामध्ये पडलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम आपल्याला दिलेलं आहे ना. आपण ते काम करणार, मग शैतान त्यांना हरवणार. आपल्याला फक्त सुवार्तीचा संदेश दिलेला आहे. आपल्याला शैतानाला हरवायला संदेश नाही दिला. शैतानाला हरवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे ना. आपल्याला प्रभूने सांगितलेलं आहे, जी त्यांना आज्ञा आणि नियम द्या आणि त्यांना वेदी शिकवा, तेव्हा मी तुमच्या बरोबर आहे. मग त्या 28-19-20 आपल्याला सुवार्ता शिकवण्याचं काम दिलेलं आहे. हरवण्याचं काम परमेश्वराचं. आपण फक्त जाऊन त्यांना सुवार्तेचा संदेश द्यायचा. येशूच्या नावात हे होते, येशूच्या नावात ते होते, येशूच्या नावाने सर्व कार्य बनते. प्रभू येशूच्या नावाने, आमच्या नावाने नाही. जेव्हा मी प्रभूच्या नावाने तिकडे जाईल तेव्हा परमेश्वर पिता त्याला तिथे उत्तर देईल आणि शैतानाला हरवेल. फक्त येशू ख्रिस्त शैतानाला हरवू शकते. आपल्याला ताकद दिली नाही हरवायला. आपल्याला प्रचार करायला ताकद दिलेली आहे. योहान 15:4 माझ्यापासून वेगळ्या असल्यास तुम्हाला काय करता येणार. जेव्हा आपण प्रभूच्या नावाने खरोखर मनाने जातो तेव्हा शैतान आपाप पळतो. ते आता शैतानाची शक्ती तेव्हा चालत नाही, कारण त्याला माहिती आहे की देवपुत्र याच्या अंतःकरणामध्ये घुसलेला आहे. परमेश्वर याच्यातून कार्य करत आहे. कारण जर परमेश्वराचं कार्य आपल्यामध्ये आहे ना, आपण त्याच्यामध्ये तर पुढे जाणार. कारण अनेक लोक सांगतात आम्ही शैतानाला हरवलाय, आम्ही शैतानाला हरवलाय. शैतानाला हरवला तर तुम्ही फक्त वचन आहे तिथपर्यंत बोलताना हरवतील, पण त्याच्या पाठीमागे तुम्हाला अनेक मोह देतील. कोणाला पैशाचा, खाण्याचा, फिरण्याचा, मौज मजा, पार्टी करणं, प्रोग्राम. आता बरेच लोक काय सांगतात की खाल्लं पिलं तरी चालेल, काय नाही होत. डुकराचं मटण सुद्धा खाल्लं तरी काय नाही होत. अरे बायबल तुम्ही पुन्हा जुना करायला पहिला वाचा. देवाने सर्व शुद्ध केले, तुम्ही अशुद्ध का समजता? देवाने शुद्ध आणि अशुद्ध दोन्ही ठेवलेले आहेत. येशूच्या नावात मार्क 16:18 दिलेलं आहे, तू कोणताही प्राणपदार्थ पिला तरी दुखण्यावर हात ठेवतील, तुम्ही बरे होतील. म्हणजे ते पिलेलं आहे येशूच्या नावाने. मग तुम्ही काय आता विष पिणार तर तुम्ही खरोखर जिवंत राहणार का? कधी कधी बरेच लोक अर्थाचा अनर्थ करतात का आणि प्रभूच्या वचनाचा अपमान करत असतात. मला संदेश आला, जुदासने गळफास घेतला, तो वचन माझ्या आला, मला पण राग आलाय, मला पण टेन्शन आलाय. मग मी पण आता काय, मला संदेश मिळालाय, मला वचन मिळालेलं आहे, मग मी काय करेल, काय करणार, जाऊन काय करणार? मत्ते 27:5 वचन घे. ते रुपये मंदिरात फेकले, त्यांनी गळफास घेतला. आता मनुष्य जीवनामध्ये जे आहे तो एक महत्वाचा आहे. आज जर आपण देवामध्ये जे जीवन जगतो ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता तुम्ही काय सांगणार? हालेलुया, मला संदेश आला, मी खूप टेन्शन आहे, मी भांडण केलेलं आहे, मी मारामारी केली, मी केलेला. आता मी बायबल उघडतो आणि मग बघतो देवा मला काय संदेश देशील.
त्याच्यात प्रीती नाही मिळत ना, त्याच्यामध्ये द्वेषभाव नाही, फुगलायला येते. आणि फुगले असल्यानंतर ते काय सांगते, हा मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले आणि जाऊन गळफास घेतला. हा बरं, हे पैसे बिशे घ्या, तुमचे भांडण नको, कटकट नको, काय नको. मग काय, जाऊन संदेश आला, कारण देवाने संदेश दिला. असा संदेश देव देतो का? असा संदेश देव देतो का? म्हणून त्याने काय सांगितले, मला संदेश देण्याची जरी शक्ती असली, हा काय सांगते, परंतु पहिली बंद 2 पासून, वचन 2, मला संदेश देण्याची शक्ती असली, मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुंजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील. बघा, डोंगर ढळवता येईल, धाडकन डोंगराला लोटून देईल. काय सामर्थ्य आहे. इतका दृढ माझा विश्वास असला, एवढा दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली, तर मी काय नाही. देवाचं प्रेम जे आहे सगळ्यात श्रेष्ठ प्रेम आहे, तेच प्रीती आपल्याला जगाय. मग आपल्याला काही शिकवण दिलेले आहे, काय अनुभव दिलेले आहेत. बरेच लोक काय काय प्रश्नाची उत्तरं देतात. प्रश्न, आज मी इतक्या वर्षामध्ये कार्य केलं आणि बरेच लोकांना बघितलं, खूप नाव बनले, पास्टर बनले, मास्टर बनले, कोण रेव बनला, काय काय बोलला. मी आपला ब्रदर आहे तिकडे उभाच राहिला. कोणी मला पास्टर बनवलं, कोणी पालकसाहेब बोललं, काय काय बोललं. मी सांगितलं, मी एक मनुष्य आहे. मनुष्य माणसाच्या सांगण्यावरून वरती असा नाही. तर परमेश्वराचं मते 5 तुमची चांगलं कर्म पाहून परमेश्वराचे गौरव झाले पाहिजे. तर आपल्याला जास्त मोठं पण ठेवणं का सन्मान. कुठल्या ठिकाणी जर मी प्रार्थनेला गेलो असतो तर फुलगच्छ घेऊन येतात, सन्मान करतात, पाकिटं हातात द्यायला येतात. मी सांगितलं, एकच आहे, स्तोत्र 47:1, टाळ्या वाजवा, त्याची स्तुती करा. आम्ही योग्य नाही. मी योहानाचा शब्द पाठ केलेला आहे. योहान सांगते, मी त्याच्या पायथनाचे बंद सोडण्याचा मी लायकी नाही. जर मग ते 3रा अध्याय जर वाचलं तर तुम्हाला बऱ्याच शिक्षणाचा अनुभव येणार आहे त्याच्यात. तर हे बरेचसे शिक्षण आपण बायबलच्या आधारे घ्यायचं ना, आत्मसात करायचं. माणसाची केवढी जरी स्तुती असली ना तर ते 0. मग ते 10:17, माणसाच्या बाबतीत सावध राहा. कोणता मनुष्य मला सांगा, तुमची एवढी स्तुती केली तो तुमच्या जोडीला शेवटपर्यंत राहिलाय का? मला फक्त सांगा. जर तो राहिला असेल तर मी तुम्हाला सांगेन की त्या स्तुतीपात्राचं योग्य फळ देणार आहे. परमेश्वराचं राज्य असं आहे. पेत्राने पण नाकारलं 3 वेळा. त्यावेळेला कोंबड्याने आवाज दिला. काय सांगितलं? कोंबडा काय बोलतो? मी होतो ना तिकडे, मी होतो ना तिकडे, मी होतो ना तिकडे. तेव्हा प्रभू येशू येताना सांगितलं, ठीक आहे. मग तेव्हा शेवट योहान 21 अध्यायमध्ये पेत्राने खरोखर प्रकट केलं देवावरचं प्रेम. मग तू सांगते, योहानाचा पुत्रा सिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो बोलते, होय, तुमच्यावर प्रीती करतोस. काय सांगते? योहानाच्या पुत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? होय. तर ही प्रत्येक गोष्टी आपल्याला शिकायचं आहे. मग त्याने प्रीती केली. मग तो सांगते, माझे कोकरेचा. तुम्ही देवावर खरोखर प्रेम करत असले तर देवाची लेकरं तुम्ही देवाचा प्रचार करत राहणार. देवाच्या प्रेमामध्ये कोणताही मुश्किलता येत नाही, कारण देवाने काम दिलेले ते काम करणं प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. प्रीती नाही तर जीवन नाही. पहिली पत्र 13:9, कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो. आलिया, प्रत्येक गोष्टी शिकायचं आहे. पण जेव्हा मी बायबल वाचायला सुरुवात केली ना, तेव्हा फक्त बायबल कसं वाचणार? 4 अध्याय. किती? 4 अध्याय घेणार. मग छोटे असो मोठे असो ते, पण 4 अध्याय. मग 4 अध्याय 4 वेळा वाचणार, म्हणजे 16 वाचणार. कारण 16 आकडा हा माझ्यामध्ये महत्वाचा आहे. मग ते 16 काय दिले त्याच्यामध्ये बघ. मत्ती 16:16, सिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त बघा, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहेत. वचन 17, येशूने त्यांना म्हटले, सिमोन बाहेर ना, धन्य तुझी, कारण माणूस
मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले. आज आम्ही मांस रक्त खातो, पण एकाला पण प्रकट झालं नाही. प्रत्येक माणसं सांगतो मांस रक्त का, मांस रक्त का. पण येशूने ज्या गोष्टी पेत्राला दिल्या, तो पेत्र खडक बनला, पण खडक ख्रिस्त होता. त्याला खडकाची जागा मिळाली पेत्राला. म्हणून त्याने काय सांगितले, तुम्ही मांस आणि रक्त ह्यानी नव्हे तर परमेश्वराने तुला प्रकट केलेलं आहे. माणसाला परमेश्वराने प्रकट केलं पाहिजे. आज मांस आणि रक्त खातात, परंतु त्यांचं रक्त कामाला येत नाही आणि मांस पण खातात, कामाला येत नाही. आता ते लोकांनी कॅम्प्युटरचं मांस तयार केलेलं आहे आणि ते मांस इकडे तिकडे फिरवतात. प्रभूचं मांस का, प्रभूचा प्रचार होते. कॅम्प्युटरचा प्रसार जो आहे तो आपल्यापुरतीच आहे. डोळ्याने, हृदयाने, अंतकरण, मेंदू कमजोर करते त्याच्याने. ना हालचाल होत ना काय होत. ते शरीराच्या सर्व अवयवाला रोगराई निर्माण करते. पण येशू ख्रिस्ताचं जे मांस आहे ते मांस आपल्या स्वतःसाठी अर्पण केलेलं आहे. म्हणून येशूने मध्ये हा शब्द दिलाय, तर योहान 6 मध्ये दिले 51 पासून 52 पासून जर सुरुवात केली, त्याचा अर्थ तुम्हाला समजला तर कळेल काय आहे. योहान 6:54 पासून सुरुवात कर. 6:54 जो माझा देह खातो माझे रक्त पितो त्याला सर्वकाली जीवन प्राप्त झालेलं आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवील. माझा देह खरं खाद्य, माझं रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहतो. वचन 57 जसे जिवंत पित्याने मला पाठविले, जसं जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसे पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. पुढे आता येशूमुळे कोण जगतो मला सांगा. येशूचं वचन जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. येशूने योहान 15:4-7 मध्ये दिलेले, माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काय नाही. खाल्लं तर लोक खातात बरेच त्याच्या नावाने, पण ते खरं खाणं आहे का खोटं आहे ते तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे. जो खातो तो देवामध्ये जगतो आणि जो खात नाही तो काही देवाजवळ जगत नाही का. आज समाजात तुम्ही जीवन जगतो. कधी कधी बरेच लोक या विषयावर पहिलं सांगतात की तुम्हाला स्वर्ग, येशूचं रक्त खरं म्हणजे येशूचं कार्य, येशू आम्हाला जीवनामध्ये मिळालेला आहे, तो घेऊन दुसऱ्यांना द्यायचा हा सगळ्यात महत्व आहे. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजाने भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. शिक्षण देत असताना त्याने सभासदांना ह्या गोष्टी सांगितल्या. आता पुढे वचन 7 त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे. बघा काय सांगते, शिष्याना पटलं नाही तर सांगते हे शिष्य काय सांगतात, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकणार. वचन 61 आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहे. आपले शिष्य याविषयी कुरकुर करत आहे. हे मनात ओळखून येशू त्यांना ओळखून म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळता का. वचन 62 आज बरेच लोक हेच अडकतात, त्याचा मांस आणि रक्त काय आहे. म्हणून तो काय सांगते, स्वर्गातला मान्ना खाला. 5,000 लोकांना भोजन दिलं. पुरुष होत्या, स्त्रिया होत्या, मुलं होती, किती होते, बरेच लोक होते. नुसते पुरुषांची गिनती आहे, स्त्रियांची आणि मुलांची नाही. मग एवढे लोक खाऊन तृप्त झालेले आहेत. मग येशू ख्रिस्ताने त्या स्वतःच्या भाकरीचं, स्वतःच्या शरीराचं रूपांतर दिलेलं आहे. हे माझं शरीर तुमच्यासाठी. शरीर आपल्याला दिले, आजपर्यंत जिवंत आहे ना, आजपर्यंत आपण त्याच्याद्वारेच जीवन जगत आहे. योहान 10:17-18. जर त्याचा श्वास आत्मा नसेल
तर कोणताही मनुष्य जिवंत जगणार नाही. येशूचा लोक स्वीकार करतात, भाकर खातात, स्वीकार करतात, परंतु येशूचा स्वीकार केलेला नाही. येशूच्या शिष्यांना कठीण वाटलं म्हणून 60 शिष्य पळाले एका क्षणामध्ये. लोक 72 शिष्यांचा उल्लेख दिलेला आहे. आणि शेवटला विश्वासघाती तो निघाला. तो पण शेवटची भाकर खाता खाता त्यांनीही विश्वासघात केला, जुदासने. मग ते 26 अध्याय 14 पासून. आणि हा विश्वासघात करून तो पळ काढली त्याने. मग शेवटी 11 राहिले. मग पहिल्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये त्यांनी उदाहरण दिले, चिठ्ठी टाकली आणि मथुशेलाची चिठ्ठी निघाली. मग तेच तर आपल्याला शिकायचं आहे पुढे परमेश्वराचं वचन काय. तर पुढे घे 60. वचन 62. मनुष्याचा पुत्र पूर्वी जिथे होता तिथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर आत्मा हा जिवंत करणारा आहे. देहापासून काही लाभ नाही. मी जे वचने तुम्हाला सांगितलेलं आहे तो आत्मा व जीवन अशी आहे. आत्मा आणि जीवन आहे. देहापासून काय लाभ नाही, कारण मांस आणि रक्त तुम्ही देहासाठी खाल्लं, पण ते महत्व नव्हतं. मग तुझं स्वर्गातला मान्ना खाला तरी पण मेले लोक. मग आज लोक त्याला महत्व नाही, आत्मा आणि जीवनाला महत्व आहे. जर माणसामध्ये आत्मा आणि जीवन नाही तर त्याला उपयोग काय. वचन 64. तरी विश्वास ठेवत नाही असे तुमच्यामध्ये कितीतरी लोक आहेत. विश्वास न ठेवणारे कोण, आपणाला धरून देणारा कोण, येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. तो म्हणाला हा त्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणत्याही माणसाला तशी देणगी दिल्या वाचून माझ्याकडे येऊ शकत नाही. देवाची देणगी लागते, माणसाची देणगी नाही, देवाची देणगी. आता लूक मध्ये 3रा अध्याय 22-23 वचनामध्ये बऱ्याच लोकांनी बाप्तिस्मा घेतला पण पवित्र आत्मा नाही मिळाला त्यांना. बाप्तिस्मा येशूला मिळाल्यानंतर पवित्र आत्मा मिळाला. म्हणून येशू ख्रिस्त योहान सांगतो, मग ते 3रा अध्याय 11 पासून, मी तर पाण्याने तुमचा पश्चातापासाठी बाप्तिस्मा देतो, पण मी पवित्र आत्म्याने तुमचा होते. म्हणून बाप्तिस्मा करण्याच्या अगोदर आपल्या जीवनात जगताना प्रीती, येशूने प्रेम केले योहान 15:12, तसं आपल्यामध्ये प्रीती पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत बायबलमध्ये, फक्त आम्हाला शिकताना आणि आत्मसात करताना त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. जर तुमचे अंतःकरण क्लिअर नसेल ना, तर तुम्ही कोणताही देवाचा शब्द आहे ना त्याची खोडी काढणार, त्याचा द्वेष करणार, त्याची निंदा करणार आणि अनेक मते 7:1 तुमचे दोष काढणार. तुम्ही कोणाची दोष काढू नका. रोमकर 2 अध्याय 3 मानवा दुसऱ्यांना दोष देणार तू काय करतो. कोणाचा दोष करण्यायोगी दोषातून वचनाचा मार्ग त्यांना देणं गरजेचं आहे आणि वचनाद्वारे तुमचं बदल होणं जरुरी आहे. आज आपल्यामध्ये प्रीती नाही ना, तुम्ही ना मी कामाचं नाही. जर देवाचं शिकवण असेल ते सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि देवाने दिले काम तेच करणं गरजेचं आहे. आपल्या मते 12:36 आपल्या प्रत्येक कर्माची फळं आपल्या सर्वांना मिळणार आहेत. चांगलं केलं तर तुम्हाला चांगलं मिळेल, वाईट केलं तर तुम्हाला त्याचं फळ सुद्धा वाईटच मिळेल. फळं 2 आहेत, खराब पण आहे ना, फळं चांगली आहेत. बाजारात जा, फळं घेताना बघा, तुम्ही बघून घेतात बरी बरी, तसंच तुमचे स्वतःचा स्वभाव किंवा स्वतःचे तुमचे गुण लोकांमध्ये मग ते 5 फळाप्रमाणे सत्कर्म घडली पाहिजे, तेव्हा ती फळावरून ओळखते. आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन आहे, फळावरून त्यांना ओळखा. जे झाड चांगलं आहे ते फळ देते. म्हणून परमेश्वरचं वचन आपल्याला शिकवते आणि जर ते शिक्षण घेतले तर आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून परमेश्वरचं वचन नेहमी आपल्याला मार्गदर्शन करते. मग ते 3:8 पासून वचन पुढे घेतलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकेल. नाही तर आपला कोरिन्थीकरास पहिलं वाचून घ्या, तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव येशू देईल. कोरिन्थीकरास पहिले पत्र 3 अध्याय वचन 10, पण जे पूर्ण येईल ते अपूर्णता नष्ट होईल. वचना करा, मी मूल होतो,
तेव्हा मुलासारखा बोलत असे. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत होता. मुलासारखी माझी बुद्धी असे. मुलासारखे माझे विचार असत. आता मोठा झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या. बघा, आता लहानपणाच्या गोष्टी आपल्याला चालणार नाही. मोठ्यावर झालं तर मोठ्यापणाच्याच गोष्टी आपल्याला पाहिजे. आता लहान असताना मोठ्या गोष्टी नाही करायच्या. तर मोठ्या गोष्टी असेल तर मोठ्या माणसाने मोठ्या लोकांशीच बोलायचं. लहान असताना लहान मुलांशीच बोलायचं. लहान मुलांनी मोठ्या मुलांशी बोलायचंच नसते. वचन 12. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते. काय सांगते ते? आपल्याला आरशात अस्पष्ट दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहून आता मला कळते ते अपूर्ण आहे. पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आलेलं आहे मी पूर्णपणे ओळखील. आता जर आपण देवाला ओळखलेलं आहे तर ओळखताना पूर्णपणेच ओळखलं पाहिजे, अपूर्णपणे नाही. वचन 13. सारांश, विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही टिकणारे आहेत. काय सांगते? सारांश, विश्वास आणि आशा ही सर्व पूर्ण टिकणारे आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. माणसात जीवनात सगळ्यात श्रेष्ठ काय? विश्वास आणि प्रीती, पण सगळ्यात प्रीती श्रेष्ठ आहे. जर आपल्यामध्ये प्रीती असेल तर सर्व लोक तुमची किंमत आणि सन्मान करतील. म्हणून योहान 15:12 हेच वचन आहे. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा ही माझी आज्ञा आहे. परमेश्वराची आज्ञा हीच आहे. तर आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता, तुझं वचन आणि तुझे मार्ग आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये उतरू दे व्यवस्थितपणे. आम्ही वचन ऐकतो, प्रवचन ऐकतो, प्रवचनामध्ये आमची जर घडण आणि बदल जर असेल तर आमच्या स्वतःच्या जीवनाला तू स्वर्ग राज्यामध्ये आम्हाला प्रवेश करण्याची कृपेचं दान देईल. तर पवित्र आत्मा आम्हाला मिळावा पाहिजे आणि मिळाल्यानंतर आम्ही प्रभू तुझ्या राज्यामध्ये तुझ्या सहवासात आणि तुझ्या सानिध्यात आमची वाढ झाली. आम्ही इकडे प्रार्थना जर घेतलीच नाही तर स्वर्गात कसे आम्ही जाणार? प्रभू येशू आम्हाला शक्ती दे, ज्ञान दे, बुद्धी दे. जर आम्हाला स्वर्गात जायचंय तर तुझ्यासारखं वागणं, तुझ्यासारखं चालणं ही आमच्या जीवनाची शोभा प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे चालली पाहिजे. म्हणून ही प्रार्थना प्रभू तुमच्या नावाने करतो. आमेन. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरी, प्रभूचा आशीर्वाद द्या. प्रभू परमेश्वरची सेवा कार्य करणारे त्यांना सत्य आणि तुझे मार्ग आमच्या सर्वावर पवित्र आत्मेच्या सानिध्यात आमच्या सर्व पापांची क्षमा करा आणि आम्हाला प्रीती, दया आणि शांतीचा मार्ग तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सर्वांना कृपेचं दान दे. ही प्रार्थना येशू प्रभूच्या नावाने करतो. आमेन. धन्यवाद पिता.